नमस्कार, अद्वैत मान या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोकणातील वेंगुर्ल्यातील उभादांडा म्हणून एक गाव आहे, तिथे जाणार आहोत आणि तिथे एक्सप्लोर करणार आहोत. तिथे जाण्यासाठी तुम्हाला मुंबईवरून जर तुम्ही येत असाल तर कुडाळला उतरावे लागेल. कुडाळला उतरल्यानंतर तुम्हाला ऑटो मिळेल किंवा तुमचं काही प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही ते अरेंज करू शकता. आमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल नसल्यामुळे आम्ही रिक्षाने जाण्याचे ठरवले. आपण इथे थांबूया. रिक्षा सोडली तर दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला जे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस आहेत. पण कोरोनाचा कालावधी असल्यामुळे बसेस जास्त सुटत नव्हत्या. जेव्हा आम्ही त्या गावामध्ये पोचलो तेव्हा आम्हाला कळलं की तिथल्या गावची जत्रा आहे. सो आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या आणि आम्ही जत्रेत सामील झालो. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आपण सहसा यात्रांमध्ये वगैरे फिरत नाही. पण गावी आल्यानंतर जेव्हा आपण यात्रेमध्ये फिरायला जातो तेव्हा एक लहानपणाची आठवण येते आणि एक वेगळाच अनुभव मिळून जातो. आणखीन मनाला खूप सुखद असा अनुभव येऊन जातो. हे आहे उभादांड्यामधील केपादेवीचं मंदिर. यात्रेनिमित्त हे मंदिर खूप मस्तपैकी सजवलेलं होतं. विद्युत रोषणाई केलेली होती आणि हा समोरचा एक दीपस्तंभ आपल्याला बघायला मिळतो इथे. भाविकांनी आणि तिथल्या स्थानिक लोकांनी देवीच्या दर्शनासाठी रांग लावली होती आणि रांगेत देवीचं दर्शन घेत होते. एक वेगळ्या प्रकारची शिस्त इकडे बघता आली. कोकणातली माणसं तशी शिस्तप्रिय. ह्या व्हिडिओवरून तुम्हाला बघायला मिळेल की गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली होती. मंदिर व्यवस्थित सजावट केली होती आणि मंदिर बघायला पण एकदम आकर्षक दिसतं. जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या मंडपात छताचं नक्षीकाम अशा प्रकारे होतं. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं देवीच्या पालखीचं. पालखी पण एकदम पाना फुलांनी व्यवस्थितरित्या सजवली होती. बघताना खूप असं मन भारावून जात होतं. अशा प्रकारे मंदिरात थोडा वेळ बसून आम्ही बाहेर पडलो, कारण बाहेर छोटे मंडळींना थोडी मजा करायची होती. सो आम्ही तसं मार्गस्थ झालो. हे बघा छोटे मंडळी आमची मजा करताना. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही उठलो तेव्हा हे असं आल्हाददायक वातावरण तिथे आम्हाला बघता आलं आणि अनुभवायला मिळालं. त्यानंतर आम्ही थेट निघालो ते समुद्र किनाऱ्यावर. समुद्र किनाऱ्यावर आम्हाला थोडीशी मजा करायची होती. सो आणि समुद्र किनारा पण बघायचा होता. तसं बघितलं तर इथला समुद्र खूप क्लीन आहे. आणखीन एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो. समुद्रावर जातेवेळी आम्हाला आणखीन एक गोष्ट बघावयास मिळाली. जेव्हा बोटी फिशिंगसाठी जात नाही तेव्हा त्या वरती काढून ठेवल्या जातात आणि त्याच्यासाठी एक छप्पर बांधलेली एक शेड बांधली जाते. त्याला तिथले स्थानिक लोक खोप असं बोलतात. तर ही खोप अशी आतमध्ये तुम्ही बघू शकता. आतमध्ये 2 होड्या ठेवल्या आहेत. एक मेंटेनन्ससाठी ही जागा असते. होड्यांचं मेंटेनन्स करण्यासाठी अशा प्रकारे वरती म्हणजे पाण्याच्या वरती जेव्हा काढतात तेव्हा तिथे ठेवले जातात. फायनली आम्ही समुद्रावर पोचलो आहे. इथे तुम्हाला इथल्या स्थानिक लोकांच्या होड्या बघायला मिळतील. काल या होड्या फिशिंगसाठी बाहेर गेल्या नाहीत, कारण इथल्या देवीची यात्रा होती म्हणून हे लोक समुद्राच्या आतमध्ये फिशिंगसाठी गेलेले नाहीत. त्यामुळे इथे बघा तुम्हाला बोटी सगळ्या किनाऱ्यावर दिसतील आज. हा व्हिडिओ आम्ही सकाळचा शूट केला होता. सूर्यास्ताचा व्हिडिओसुद्धा आम्ही शूट केला आहे आणि तो ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी पाहता येईल.
त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी सर्वांना विनंती आहे. तसंच जर कोणी अद्वैतवाणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. जर तुम्ही सकाळी 6 ते 9 या दरम्यान इथे या समुद्र किनाऱ्यावर पोचाल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासेही बघता येतील. कारण बाहेर गेलेल्या फिशिंगसाठी गेलेल्या बोटी समुद्र किनाऱ्यावर सकाळी 5 वाजल्यापासून यायला चालू होतात आणि इथे एक छोटासा लिलावही होतो. त्याच्यामुळे तुम्हाला बरेचसारखे मासे नवीन मासे बघता येतात इथे. आणखी तुम्हाला मासे खरेदी करायचं असेल तर इथे तुम्ही ते खरेदीही करू शकता. आणखीन बाकीच्या लोकेशनपेक्षा इथे थोडंसं मासळीची किंमत कमी आहे. इथे तुम्ही बघितलं तर इथे पाणी एकदम स्वच्छ आहे आणि निळाशार इकडे समुद्र आहे. पण तुम्ही जर पोहण्याच्या उद्देशाने इकडे येत असाल तर स्थानिक लोकांचं सजेशन घेऊनच पाण्यात उतरायला पाहिजे. कारण इथे आपण अनोळखी असतो, त्याच्यामुळे कोणी इथे न विचारता किंवा स्थानिक लोकांना न विचारता पाण्यात उतरू नये. समुद्राच्या किनाऱ्यावर आपण जेवढे निवांत बसू तेवढं कमीच आहे. म्हणून आम्ही संध्याकाळी परत त्याच समुद्र किनाऱ्यावर आलो आणि सूर्यास्ताची वाट बघायला सुरुवात केली. तुम्हाला जर कोकणात फिरायला यायचं असेल आणि तुम्हाला जर तुमची टूर प्लॅन करायची असेल तर मग ती ग्रुप टूर असू दे किंवा कपल टूर असू दे किंवा सोलो ट्रिप असू दे, तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता.